मुंबईतले दादरचा रस्ता, रस्त्यावर उतरलेले तरुण आंदोलक आणि आपल्या विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान शांतता राखण्याच्या नावाखाली एक अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारा प्रकार समोर आलाय. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने दादरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनादरम्यान एक अशी घटना घडलीय ज्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. साध्या वेशात आलेल्या एका पोलिसाने आंदोलन करणाऱ्या एका विद्यार्थिनीला अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचे आणि तिच्याशी धक्काबुक्की केल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. आपल्या मुलीच्या वयाच्या एका विद्यार्थिनीसोबत पोलीस दलातील व्यक्ती असा प्रकार कसा करू शकते? हा पोलिसांचा खाक्या आहे की अधिकाराचा थेट गैरवापर? अशा प्रश्नांसह या एकाच व्हिडिओने सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण आणि पोलीस प्रशासन हादरवून सोडलंय. काय घडलाय हा सगळा संतापजनक प्रकार, ज्यामुळे राजकीय क्षेत्रातील बडे नेते सुद्धा यावर संताप व्यक्त करतायत? सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. दादरच्या मुख्य चौकात विद्यार्थी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना वातावरण कमालीचं तणावपूर्ण बनलं होतं. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी आणि आंदोलकांची पांगापांग करण्यासाठी पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. यामध्ये शिवाजी पार्क पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक बल्लाळ हे साध्या कपड्यांमध्ये म्हणजे सिव्हिल ड्रेसमध्ये तैनात होते. आंदोलन सुरू असतानाच अचानक हा वादग्रस्त व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये दीपक बल्लाळ एका तरुणीला अत्यंत वाईट आणि आक्षेपार्ह पद्धतीने धरून ठेवताना दिसतायत. ती विद्यार्थिनी स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडण्याचा आटोकाट प्रयत्न करतीये, परंतु हा पोलीस कर्मचारी तिला सोडायलाच तयार नाहीये. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आणि लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणींची ही कसली पोलीसशाही असा सवाल सर्वसामान्यांमधून विचारला जाऊ लागला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही संतापाचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी थेट सरकारला आणि पोलिसांना धारेवर धरत कडक कारवाईची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी डोक्याची तिडीक उठल्याचे सांगत असं म्हटलंय की हा व्हिडिओ बघून संताप येत असून आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत हा पोलीस किती किळसवाणं कृत्य करतोय याला तात्काळ निलंबित न करता पोलीस दलातून थेट बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. ही महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली कीड आहे. याला तात्काळ निलंबित न करता पोलीस दलातून थेट बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा. ही महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली कीड आहे. तर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दुर्योधनाच्या द्रौपदी वस्त्रहरणाचा दाखला देत सत्तेच्या अहंकारात देवाभाऊंचे पोलीस मस्तवाल झाले असून आमच्या लेकींच्या अब्रूवर हात टाकणाऱ्या या नराधमाला पोलीस दलातून काढून तुरुंगात टाकले पाहिजे असा घणाघात केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आठवण करून देत आंदोलनकर्ते हे गुन्हेगार नाहीत आणि छत्रपतींच्या भूमीत महिलांचा अवमान करणाऱ्या अपप्रवृत्तींना अभय मिळता कामा नये अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. याशिवाय वर्षा गायकवाड आणि जितेंद्र आव्हाड यांनी देखील साध्या वेशातील पोलिसांच्या या वर्तनावर तीव्र आक्षेप नोंदवलाय. सर्व बाजूंनी होणारी टीका आणि वाढता जनक्षोभ पाहता शेवटी मुंबई पोलीस दलाला यावर स्पष्टीकरण देणं भाग पडलं. मुंबई पोलीस उपायुक्त कार्यालय आणि शिवाजी पार्क पोलिसांनी मात्र विनयभंगाचे हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावलेत. पोलिसांच्या स्पष्टीकरणानुसार आंदोलन संपल्यानंतर निळ्या रेनकोट मधील एक तरुण इतर विद्यार्थ्यांना पुन्हा आंदोलनासाठी चिथावणी देत होता आणि हवालदार दीपक बल्लाळ हे त्याला ताब्यात घेण्यासाठी त्याच्या कॉलरला पकडत होते. त्याचवेळी संबंधित विद्यार्थिनी त्या पुरुष आंदोलकाला वाचवण्यासाठी आणि कारवाईत अटकाव करण्यासाठी अचानक मध्ये आली. पोलीस हवालदाराचे लक्ष दुसऱ्या बाजूला असताना ती तरुणी नकळतपणे मध्ये आल्यामुळे हा प्रसंग घडला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओचे बारकाईने परीक्षण केले असून या व्हिडिओचा बेजबाबदारपणे आणि चुकीचा अर्थ लावून पोलिसांची नाहक बदनामी केली जातीये असा दावा पोलिसांनी केलाय. एका बाजूला पोलिसांचं असं म्हणणं आहे की हा फक्त एक गैरसमज आहे, तर दुसऱ्या बाजूला व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील दृश्य आणि साध्या वेशातील पोलिसाचे ते वर्तन यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झालेले आहेत. लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांवर अशा प्रकारची कारवाई कितपत योग्य आहे आणि पोलिसांचं हे स्पष्टीकरण तुम्हाला पटतं का? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कार्यारंभला सबस्क्राईब करायला विसरू नका. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.